करणार आहोत. आता हे जे मी एक पॅड घेतलंय हे आपलं मार्केट मधलंच एक सामान्य दुसरं पॅड आहे. तुम्ही बघा आता आपलं नाही का प्रत्युष कॉटन ग्रीनचं जे पॅड आहे ते सील पॅक आहे. इथेच तुम्हाला पहिलाच डिफरन्स तुम्हाला इथे दिसेल की हे सील पॅक आहे. म्हणजे इथे डायरेक्टली आपण हे पॅड काढल्यानंतर आपला हाताचा संसर्ग या पॅडला होतो. ठीक आहे. म्हणजे आता सगळेच जण सॅनिटाईज किंवा हात वॉश करून पॅड काढणार आहेत का हो, काय युज करायला घेणार आहेत? अजिबात नाही. तेवढा वेळ आपल्याकडे नसतो. बरोबर. आले पिरियड्स घेतलं, उघडलं पॅकेट की गेलो वॉशरूम मध्ये. ठीक आहे. इथे काय होतं मग बॅक्टेरियाचा कुठेतरी पॅडला अलर्जी किंवा बॅक्टेरिया कुठेतरी लागण्याची भीती राहते. तसं आपलं प्रत्युष कॉटन ग्रीन पॅड हे पूर्ण सील पॅक आहे. इथे एक स्ट्रीप आहे. आता ही स्ट्रीप हे माझ्याकडे आहे डबल एक्सेलचं पॅड, ज्याची पिंक कलरची स्ट्रीप आहे आणि एक्सेलचं आपली ब्ल्यू कलरची स्ट्रीप आहे. तर कुठेतरी आधी सुरुवातीपासूनच आपण हा सुद्धा विचार केला आहे की पूर्ण आपण जे आहे पूर्ण हायजीनचा इथे खूप लक्षात घेतलंय की आपण कसं आपल्या आरोग्यासोबत हायजीन आणि कसं आपण मेंटेन करू शकतो. तर प्रत्युष कॉटन ग्रीन मॅडमनी खूप छान इथे आपल्यासाठी डिझाईन केलाय. आता आपण बघू शकतो हे साधारण पॅड इथे खाली. मॅम दिसतंय ना क्लिअर? येस येस मॅम, क्लिअर आहे. ओके. आता बघा तुम्हाला दिसत असेल आपल्या प्रत्युष कॉटन ग्रीन पॅडला साईड लिकेज पण दिलेलं आहे. आणि बघा जे मार्केटमध्ये दुसरं पॅड आहे त्याच्या तुलनेमध्ये आपलं पॅड हे किती ब्रॉड साईडचं आहे. बरोबर. आणि हा जो दिला आहे हा लास्टचा पेपर पण आहे आणि परत एक स्ट्रीप पण आहे. म्हणजे आपण न्यूजपेपरच्या ऐवजी यामध्ये सुद्धा आपलं जे पॅड आहे ते रॅप करून आपण काय करू शकणार आहे, डिस्पोज करणार आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला डिस्पोजेबल बॅग सुद्धा दिलेली असते. प्रत्येक पॅड मध्ये जेवढे 6 पॅड असतात तेवढे 6 आपल्या डिस्पोजेबल बॅग असतात. तर त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला टाकून दाखवणार आहे. सो आधी डेमोन्स्ट्रेशन बघूया. ठीक आहे. याचा वापर ह्या लास्ट वाला पेपरचा वापर आपल्याला पॅड रॅप करण्यासाठी होणार आहे. हा मी साईडला ठेवते. आणि हे आपलं प्रत्युष कॉटन ग्रीनचं सॅनिटरी पॅड. हे बघा मैत्रिणींनो, इथे साईडला हे साईड गार्ड दिलेले आहे, जे की कोणत्याच बाकीच्या अदर पॅड मध्ये मला आतापर्यंत तरी दिसलेलं नाहीये. म्हणजे कितीही हेवी फ्लो असला तर साधारणतः 50 ml पर्यंत फ्लो हा महिलेला पिरियड्स मध्ये होत असतो. कमी जास्त आता त्यांच्या तब्येतीनुसार आहे, पण ऍव्हरेज जो फ्लो आहे आपला तो 50 ml आहे. ठीक आहे. तर 50 ml पेक्षा पण जर जास्त फ्लो जरी असला तरी हे पॅड कुठेच लीक होत नाही. म्हणजे बघा आपण दिवसातून पहिल्या दिवशी नाही का एक 2 पॅड तरी आपण यूज करतो, पण एखाद्या वेळेस जर आपण हा पॅड चेंज नाही पण केला तर 24 तास आपला हा प्रत्युष कॉटन ग्रीनचा पॅड काय होतो दिवसभरासाठी आपल्याला जातो. सो आता हे मी घेतलं आहे 50 ml पाणी आणि त्यामध्ये मी इंक वापरलं आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे ब्ल्यू ब्ल्यू काय आहे? ठीक आहे. तर साधारण आपलं जे शाई असते पेनामध्ये आपण टाकतो, हे बघा ही शाई मी त्यामध्ये टाकली आहे आणि 50 ml मी पाणी घेतलंय. ठीक आहे. आता दोन्ही पॅडवर आपण 50-50 ml पाणी हे टाकणार आहे की कोणत्या पॅडची ऍब्झॉर्बिंग नाही का किती आहे आणि कशी आहे. येस. तर पहिले मी आपला प्रत्युष कॉटन ग्रीन वर हे टाकत आहे. हे जे तुम्हाला दिसतंय नाही का ग्रीन कलरचं, ही ऍनियन स्ट्रीप आहे. यामध्ये ऍनियन स्ट्रीपचा वापर आता तुम्हाला माहितच असेल नाही का. आपण बँडेज किंवा जेव्हा आपल्याला ताप वगैरे येतो तेव्हा डॉक्टर काय सांगतात की मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवा. राईट. म्हणजे ऍनियन स्ट्रीपचं काम ते मिठाच्या पाण्याच्या कॉटनच्या पट्ट्या करत असतं. कुठेतरी आपलं ताप आणि जे बाकीचं आपल्याला आहे ते सगळं शोषून त्यामध्ये घेतं. तेच काम ही ऍनियन स्ट्रीप आपल्या पॅड मध्ये करते. जो बॅक्टेरिया म्हणजे जसा आपला फ्लो झाल्याबरोबर बॅक्टेरिया जो आहे तो तिथेच संपवतं हे ऍनियन स्ट्रीप. हे खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट पार्ट आपल्या या प्रत्युष कॉटन ग्रीन मध्ये आहे. आता सेम 50 ml लिक्विड म्हणजे 50 ml पाणी मी हे अदर दुसऱ्या आपल्या पॅडवर टाकत आहे. तुम्ही साईज बघू शकता दोघी पॅडची सेम आहे, पण या पॅडच्या तुलनेत आपल्या पॅडची जी नाही का ब्रॉडनेस आणि लॉंग पण म्हणजे खूप आणि खूप
या तुलनेमध्ये तर खूपच छान आहे. आणि कितीही हेवी फ्लो असला आणि नाही जरी आपण पॅड चेंज केलं तरी ते आपलं काय होतं, तिथे लीक बाहेर होत नाही. आता तुम्ही बघू शकता पाणी टाकताना बाहेर लीक झालं, तर इथे साईड गार्ड नसल्यामुळे ते पाणी काय आलंय, बाहेर आलंय. दिसतंय ना सगळ्यांना, ते पाणी बाहेर लीक झालं का, तर यामध्ये साईड गार्ड नाहीये. आपल्या प्रत्युष कॉटन ग्रीन मध्ये साईड गार्ड आहे, त्याच्यामुळे कितीही फ्लो असला तरी ते काय होणार आहे, बाहेर येणार नाहीये. दिसतंय. आणि हा सुद्धा पार्ट आहे आपला, हा मोठा दिलेला आहे. म्हणजे जेव्हा आपण पॅड म्हणजे लावतो, ठीक आहे, तेव्हा गोळा होत नाही, श्रिंक होत नाही. त्या तुलनेत हे पॅड तसं नाहीये. राईट, लक्षात येत आहे? येस. आता आपण यावर टिश्यू पेपर ठेवूया की कोणत्या पॅडने किती अब्झॉर्ब केलंय. लाईव्ह डेमो तुमच्या समोर आहे सगळं. आणि या गोष्टी तुम्ही घरी एकदा करून बघा. कोणताही पॅड तुम्ही मार्केटमधून आणून कोणत्याही पॅड सोबत आपल्या प्रत्युष कॉटन ग्रीनचं डेमो तुम्ही करून बघा. कारण की काय आहे ना, ही अशी गोष्ट Recording in आहे, progress. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. जोपर्यंत आपण वापर करत नाही, जोपर्यंत आपण डेमो दाखवत नाही. हे बघा, आता मी दोघं सोबतच प्रेस करत आहे, दिसतंय? हे बघा, असं नाही मी याला कमी प्रेस करते याला जास्त. हे बघा, हे आपलं प्रत्युष कॉटन ग्रीनचं पॅड. आणि हे तुम्हाला वरतीच दिसत असेल, टिश्यू पेपर पूर्ण ओला झालेला आहे. आणि हा आपला प्रत्युष कॉटन ग्रीन, त्याला मी कितीही प्रेस केलं, काहीही केलं, दिसतंय टिश्यू पेपर जसाचा तसा. लाईव्ह डेमो मी तुम्हाला दाखवते, तुम्ही घरी ट्राय करा. आणि जेव्हा तुम्ही ट्राय कराल तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल समोरच्याला सांगताना पण, नाही का. आपण जर केलंच नाही ती गोष्ट, तर आपल्याला समोरच्याला सांगताना कॉन्फिडन्स राहत नाही. आता हे बघा, यामध्ये आपल्या प्रत्युष कॉटन ग्रीन मध्ये पूर्ण 8 लेअर आहेत. ठीक आहे. आता 8 लेअर पण त्या सुद्धा खूप थिन आहे, म्हणजे वाटत सुद्धा नाही आपण पॅड घेतला. एवढ्या पतल्या आणि 8 लेअर आपल्या प्रत्युष कॉटन ग्रीन मध्ये आहे. ते मी सगळं तुम्हाला ओपन करून इथे दाखवणार आहे. हा इथे साईड गार्ड आहे, तिथनं कट करायचंय. जर तुम्हाला डेमो द्यायचा असेल घरी किंवा तुमच्या आजूबाजूला, काय होतं, सांगितल्यापेक्षा जेव्हा समोरची व्यक्ती डोळ्यांनी बघते, नाही का, तेव्हा त्यांचा विश्वास हा जास्त बसतो. राईट. पूर्ण 8 लेअर मध्ये आपलं पॅड आहे. बाकीच्या पॅड मध्ये मला वाटतं कमीत कमी 3 लेअर पेक्षा तरी जास्त लेअर कुठेच नसतात. आणि आपल्या प्रत्युष कॉटन मध्ये पूर्ण 8 लेअर मध्ये हे आहे, त्याच्यामुळे आपल्याला लिकेजची भीती तर नाहीच. पण 8 लेअर असून सुद्धा आपल्याला ते असं जाड किंवा हेवी वाटत नाही. हा त्याचा एक प्लस पॉइंट आहे. येस. ही आहे पहिली लेअर. दिसतंय सगळ्यांना? खूप थिन लेअर आहे. दिसतंय मॅडम? दीपाली मॅम, दिसतंय ना? येस मॅम, येस, क्लिअर दिसतंय. येस. ही थिन लेअर आहे आणि पूर्ण कॉटनची आहे. बघू शकता तुम्ही. जर कॉटन नसतं तर असं इझिली ते माझ्या हातून फाटलं असतं का हो, कॉटन नसतं तर. बघा, तुम्हाला धागे पण मी जवळ घेऊन दाखवते थोडस, तुम्हाला धागे पण दिसत असतील. हे बघा, कापूस कॉटन, नाही का. ही झाली पहिली लेअर. दुसरी लेअर आहे ही आपली ॲनियन स्ट्रीप. ॲनियन स्ट्रीप म्हणजे बॅक्टेरिया किल करण्याचं काम ही ॲनियन स्ट्रीप करते. आणि जी आपल्या प्रत्युष कॉटन ग्रीन मध्ये आहे. बऱ्याच वेळा पोट दुखणं किंवा बरेच प्रॉब्लेम वेगवेगळ्या लेडीजला वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. तर पोट दुखण्याचं प्रमाण सुद्धा मला तरी वाटतं कुठेतरी ॲनियन स्ट्रीपमुळे माझं स्वतःच कमी झालेलं आहे मॅम. मी आता गेली डिसेंबर पासून हे आपलं पॅड यूज करते. हे बघा, ही ॲनियन स्ट्रीप पण हार्मफुल नाहीये. हे बघा, ती पण इझिली डिस्पोज करू शकतो आपण. आणि कॉटनची असल्यामुळे ती इझिली आपल्याकडनं काय होते, हे बघा, फाटल्या जाते. राईट. ही दुसरी लेअर खूप थिन लेअर आहे मॅम, एकदम एवढ्या पतल्या थिन लेअर आहे ना, त्याच्यामुळे वाटतही नाही की 8 लेअर असतील म्हणून. आणि यामध्ये आपण जो वापर केलेला आहे तो पाईन वृक्ष आहे, जे आपल्या भारतामध्ये येत नाही, थंड प्रदेशामध्ये असतं. त्यापासून बनवलेला स्नॅप पेपर, जो की आपण इथे हे जे तुम्हाला जेल दिसतंय, हे पाईन वृक्षाचा लगदा
हा यूज केलाय. त्यामध्ये खूप सारी ऍब्झॉर्बिंग पॉवर आहे, जो की कितीही फ्लो असला तर तो काय करतोय, ऍब्झॉर्ब करतोय. दिसतोय. आणि अदर पॅड मध्ये काय होतं माहितीये का, जो वेस्टेज काय न्यूजपेपर किंवा जे कागद असतात त्याचा लगदा बनवून अक्षरशः त्या पॅड मध्ये टाकलेलं असतं. आपण पाईन वृक्षापासून बनवलेला स्नॅप पेपरचा इथे वापर केलेला आहे. हे बघा मॅडम, ही दुसरी लेअर, खूप थिन थिन लेअर आहे. तिसरी झाली ही. हे बघा, प्रत्येक लेअर काय होते, प्रत्येक लेअर फाटल्या जाते का, कारण की ते कॉटनचं आहे, राईट. आता हे बघा, हा जो लगदा आहे हा वृक्षापासून बनवलेला आहे, स्नॅप पेपर पासून, त्याच्यामुळे हा पण आपल्या आरोग्यासाठी हानिकारक नाहीये. इथे आपण कोणतंच केमिकल किंवा काहीच आपण इथे यूज करत नाही. त्याच्यामुळे पूर्ण आपल्या आरोग्याचा विचार केला आहे, पर्यावरणाचा सुद्धा विचार केला आहे, की पर्यावरणामध्ये हे इझिली काय होतं, डिस्पोज होऊ शकतं. आता हे बघा, मी हे 50 ml पेक्षा जास्त पाणी आहे, त्यामध्ये मी हा लगदा टाकत आहे. ठीक आहे, म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा ते ऑब्झर्व करतं का हे तुम्हाला मॅम दिसतोय ना ग्लास. येस येस क्लिअर आहे मॅडम. येस. जोपर्यंत हे ऍब्झॉर्व करत नाही तोपर्यंत आपण ही खालची लेअर बघूया. अशा प्रकारे पूर्ण 6 ते 7 8 लेअर आपण, हे बघा ही एक लेअर आहे. खूप छान फीडबॅक आणि खूप छान खरंच रिस्पॉन्स आहे मॅडम आपल्या सॅनिटरी पॅडचे. आणि एकदा यूज केल्यानंतर दुसरं कोणतंच पॅड यूज करायची इच्छा होत नाही, कारण की एवढं छान आणि सेफ हे पॅड आहे. आता बघा, तुम्ही बघितलं असेल प्रत्येक लेअर मध्ये तुम्हाला बारीक छोटे छोटे हे काय होल्स दिसत आहे, छिद्रे दिसत आहे, राईट. तर याचं काम काय होईल, म्हणजे हे प्लास्टिक नाहीये, हे कुठेतरी आरपार आपली जी हवा पास होते किंवा हीट तयार होते पिरियड्स मध्ये, नाही का. मग ते हीट पास करण्याचं काम हे होल्स करतात. म्हणजे याच्यामुळे काय होतं, ऍलर्जी किंवा रॅशेस वगैरे आपल्याला पिरियड्स मध्ये येत नाही. जे आपण अदर पॅड यूज करतो तिथे प्लास्टिक असतं आणि पूर्ण पॅक असतं, फक्त सुरुवातीच्या लेअरला तुम्हाला होल्स दिसतात, नंतर दिसत नाही. म्हणजे काय होतं, हवा पास व्हायला जागाच राहत नाही. त्याच्यामुळे काय होतं, खाज येते, तिथे पुरळ येतात, या बऱ्याच गोष्टी होतात. आपल्या पॅड मध्ये काय आहे, पूर्ण लास्ट लेअर पर्यंत तुम्हाला होल्स दिसतील, छिद्र दिसतील, राईट. ही लास्ट लेअर आहे. हे फक्त आपल्याला नाही का एक सपोर्ट यावा किंवा ते चिटकावं म्हणून ही दिलेलं असतं. तेही स्नॅप याच्यापासून बनवलेला आहे, त्याच्यामुळे तोही कुठेच हानिकारक नाहीये. क्लिअर. हे बघा, सगळं जे आहे पूर्ण 8 लेअर मी तुम्हाला ओपन करून दाखवले आहे, आणि 8 लेअर पूर्ण कॉटनच्याच आहे, ह्या सगळ्या प्रत्युष कॉटन ग्रीनच्या. आता आपण हे जे अदर पॅड आहे, दुसरं पॅड जे आपण घेतलं होतं त्याचं बघूया की यामध्ये किती लेअर आहेत आणि हे खालीपर्यंत काय त्याचा रिझल्ट आहे, तुमच्या समोरच मी दाखवते. प्रत्येकाने खरंच घरी डेमो करून बघा. सुरुवातीला नाही का, 1 पॅड 2 पॅड वेस्ट जातील, पण त्याचा रिझल्ट जो आहे तुम्हाला समोरच्याला खूप छान सांगता येणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही दाखवलं नाही तोपर्यंत समोरच्यालाही कळत नाही. हे बघा, हे बघा मॅम, फक्त पहिल्या लेअरला हे आहे, होल्स आहे, आणि डायरेक्ट खाली हा जो आहे हा पूर्ण पुष्ट किंवा जुने वर्तमानपत्र त्याच्यापासून बनवलेला हा लगदा आहे. त्याच्यात कुठेच कॉटन किंवा दुसरं हे टाकलेलं नाहीये. जसं की आपला प्रत्युष कॉटन मध्ये हे जेल टाईप तुम्हाला दिसतंय, राईट, तसं हे इथे कुठेच नाहीये. बस झालं, संपलं. ही एकच आहे, ते सुद्धा काय, वेस्ट पेपर पासून बनवलेला लगदा. दिसतोय सगळ्यांना. झालं. आणि ही खालची लेअर, बस फक्त 3 लेअर आहे. 3 लेअर मध्ये पण प्लास्टिकचा यूज केलेला असतो, कुठेच होल नसतात, आरपार आपली हवा पास होण्यासाठी कुठेच जागा नसते. ठीक आहे. हे बघा, आता हे जे आपल्या सोबत आपण प्रत्येक पॅड सोबत डिस्पोजेबल बॅग देतो, त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, त्या डिस्पोज करायचं असतं. ठीक आहे. आता हा मी पेपर साईडला काढून ठेवला होता, जो की आपल्या पॅडला असतो सुरुवातीलाच, राईट. त्यामध्येच आपल्याला काय करायचंय, हे सगळं इथे भरून आपण, आता हे मी फाडलंय म्हणून दिसतंय, नाही तर आपला पूर्ण पॅड इथे मावतो पूर्णच्या पूर्ण, आणि आपण त्याला रोल करून या पॅक मध्ये टाकून डिस्पोज करू शकतो. कुठेतरी पर्यावरणाचा वापर आपण नाही का, एक आपलं आरोग्य आणि पर्यावरण दोघांचं समतोल आपण या प्रत्युष कॉटन ग्रीन मधून राखत आहोत, मला तरी असं वाटतं. कारण की बघा मॅडम, आज
प्रत्येक ठिकाणी जेंट्स लोक कचरा गोळा करतात, राईट? आणि आपण काय करतो, न्यूजपेपर मध्ये रॅप करून कचऱ्यामध्ये टाकतो. आता आपण वापर केलेला आपल्याला स्वतःला किती कंटाळा येतो ते हे करायचं, नाही का? एक वाटतं की नकोसं वाटतं. आणि आज जेंट्स तिथे जाऊन कचरा गोळा करून ते भरणार, टाकणार. बरं, पेपर ओपन झाला की ते दिसणार. त्याच्यासाठी ही बॅग आहे आपल्याकडे. म्हणजे ही आपण इथे लॉक सिस्टीम पण दिलेली आहे त्याला, ठीक आहे? म्हणजे ही आपण लॉक केली तर कुठेच तो बाहेर डिस्पोज होत नाही, बाहेर येत नाही. आणि आपण ही बॅग सुद्धा मॅडम पूर्ण डिस्पोजेबल आहे. ती बॅग सुद्धा पूर्ण विघटित होऊ शकते. आणि तुम्ही जर जाळलं तरी पूर्ण राख त्याची होणार आहे. दुसरं पॅड जर आपण जाळलं तर त्याचं प्लास्टिकचा गोळा कसा तयार होतो तसं ते गोळा होतं. पण हे पूर्ण